एक मोठी बातमी समोर येते। शासकीय वसतिगृहाचा अनागोंदी कारभार पाहायला मिळतोय। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोदमधील हा प्रकार आहे। वसतिगृहातील अव्यवस्थेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। विद्यार्थ्यांना अनेक वेळा जेवणही मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे। किती पोरं घरी गेले? तरी 10-15-20 पोरं घरी गेले. म्हणजे छोटे होते का तुमच्यापेक्षा? लहान होते ते, 8 सगळेच गेले. सगळेच गेले. आणि यांना पाठवलं का व्यवस्थापकांनी की त्याच्या मनाने गेले? ते त्याच्या मनाने आता जेवणाची व्यवस्था नव्हती इथं म्हणून ते घरी गेले. म्हणजे कोणी बाहेरून जेवण आणलं, कोणी कुठून, कोणी जेवणच केलं नाही इथं. तर आम्ही ना मॅगी खाल्ली, काही बनवून खाल्लं, तेच रूमामध्ये कॅटल होती त्याच्यामध्ये बनवून खाल्लं. म्हणजे ते स्वतः खर्चानं केलं तुम्ही? हा, स्वतः खर्चाने. बाकी ते आम्हाला जेवण नव्हतं, आम्ही बाहेर गेलेलो होतो. रात्री जेवण झालं नाही? मग नाही जेवण भेटलंच नाही रात्री? नाही, इथं मेस नव्हती चालू ना, मग आमचं व्यवस्था सरांनी बाहेर करून दिली. मेस किती दिवस झाले बंद? 2 दिवस झाले. बंद आहे. आणि पाण्याची व्यवस्था कशी असते? पाणी असते. कपडे वगैरे धुवायला हो, असं असते. भरमसाठ नाही, पण मग आता मोजकं असते, पण असते रूममध्ये पाणी. त्याबाबत आपण शासनाला नक्कीच कळू आणि ज्यांनी कंपनीकडून जर काही हलगर्जीपणा झाला असेल तर त्यांच्यावर जी कार्यवाही शासन निर्णयात प्रस्तावित आहे ती सर्व कारवाई केली जाईल. तिथे जे गृहपाल त्यांनी काही विद्यार्थ्यांना घरी पाठवल्याची देखील माहिती काय तथ्य? नाही, गृहपालांशी मी स्वतः बोललेलो आहे. कोणी एकही विद्यार्थी घरी गेलेला नाही, सर्व विद्यार्थी हजर आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.